असली गर्दी चेंगराचेंगरी सिस्टम काय आवडत नाही, पण इलाज नाही, काही पटा नाही. असा गाराटली बॅटरी राहिली, फक्त बॅटरी 2% गौरी कुंडात कसं चाललंय, आंघोळ करायचं मस्त मस्त मध्ये. डायरेक्ट आता अंधार पडलाय तरी ह्यो खेळ चालूच आहे. आज तारीख किती? 22 तारीख आहे. आजचाच विषय गायच्या प्रेम म्हणजे लय वाढतं गायच्या. हे विश्रांती, गायच्या खाणं म्हणजे विश्रांतीचं. आणि हे काय मित्रांनो, हा पाप नाही होय, गायच्या खाणं काय, गायच्या खाणं म्हणजे 2 मिनिटाची विश्रांती. पराठा लोणच्या बरं त्यात बी लय नसतं, बटाटा भेटत. 5 वाजता मंदिर उघडायचे, डायरेक्ट लाईनीत आले लोक, आताच लाईनीला थांबलं, अजून 2 तास वेटिंग. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ सर्वांना. आणि मित्रांनो आता सध्याला आम्ही कुठं पोहोचलोय माहिती का? त्रिगुणारायण, जिथं महादेवाचा विवाह झालता ते ठिकाण, पवित्र ठिकाण. हा, आणि ती ही जंगल आहे, थोडस पुढं 1 किलोमीटर तिथं आपण पोहोचलोय. आणि सगळ्यात महत्वाचा विषय, आता आम्ही ना केदारनाथ पासून 7-8 किलोमीटर अंतरावर त्रिगुणारायण हा असं मंदिर, महादेवाचं लग्न झालं आणि भगवान विष्णू महादेवाच्या लग्नासाठी उपस्थित होते. अशा ठिकाणी आम्ही बसलेलो आहेत आणि तिथं महादेवाचं लग्न होताना जो होम कुंड असतो, तो होम ज्या महादेवाच्या लग्नापासून जो चालू आहे तो आतापर्यंत चालू आहे. आणि तिथं आता सगळे लोक येणारे, कोणी पण नवीन जोडी जुनी जोडी आता लग्न लावतेत आणि त्यांची परत लग्न लावतेत पवित्र ठिकाणी. हा, आणि सगळ्यात महत्वाचं आम्ही ना आता केदारनाथ मध्ये तर असली भयंकर गर्दी झाली ना मित्रांनो. ह्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला आहे ना केदारनाथचा संपूर्ण प्रवास, व्हिडिओ मोठा होईल, लक्षात घ्या. केदारनाथ म्हणजे पायऱ्या चढून वरती जातात, वरती जवळजवळ 16 किलोमीटरचं अंतर आहे, ती कापून वरती जायचंय. आणि येताना कसली गर्दी, लय गर्दी येताना, असली भयंकर गर्दी, जवळपास 15 ते 20 किलोमीटर गर्दी आहे. म्हणजे सोनप्रियाग पासून खालीच 15 किलोमीटर गाड्यांच्या लाईनी लागल्या. लोक खालूनच चालत यायला लागलेत, गाड्यात पुढे निघाणार, गाड्यात पुढे निघा नाही ते उग. आमची ना 2 व्हीलर आहे ना असल्यामुळं आम्ही थोडस पुढे आलो. होय, थोडी साईडनी जागा राहते. हा, जागा राहते. या 4 व्हीलरचं काम नाही. माणसं किती लांब चालत आले तर पुढे चालायची किती अवघड विषयी, लय अवघड झालं. 30 ते 35 किलोमीटर चालायचं म्हणजे लय अवघड आहे. जायला आणि यायला तेवढंच हा, मला. आणि असली तुफान गर्दी ना आता सध्याला केदारनाथ मध्ये, भरपूर गर्दी मित्रांनो. पण घाबरायचं नाही. हा, घाबरायचं नाही. दमादमाने आम्ही हो का, इथं काय झालं, नाश्ता करायला थांबलो होतो, थोडस पोहे ही केलं आणि आम्ही वरती गेलो. कुठं? त्रियोगनी, तिथं शंकर पार्वतीचं जिथं लग्न झालं आणि विष्णुदेव साक्षात तिथं. हा, आणि ह्या साईडला इकडे बी दोस्त आहेत, ह्या साईडला ही दोस्त मंडळी हाय ती तिकडं आंघोळ्या वगैरे करत होती आणि त्यांच्या आंघोळ्या झाल्यात आता. आणि यही गए आप यही के खुद के नहीं, थोड़ा दूर यहाँ से. आप कब निकले थे? परसों आ गए थे. केदारनाथ हो गया? अभी ये रह गया था. यात्री गाडी आहे का? गाडी. ओके ओके, गाडी त्यांची मित्रांनो. आणि हिथलं आता जेवण वगैरे करून तुम्ही पुढे चालूच राहू दे, व्हिडिओ मोठा होईल तर बघत राहा. तुम्हाला जाताना ना केदारनाथचं आता कसं कसं आहे तिथं मंदिरापर्यंत पोचेपर्यंत संपूर्ण ह्याच व्हिडिओ मध्ये तुम्हाला बघायला गावणार आहे. ओके, त्याच्यामुळे काय टेन्शन घ्यायचं नाही. आप का असे एक उत्तराखंडचीच आहे ती, ही 2 जण गाड्या त्यात इकडे वरती चालल्यात आहेत देवीसाठी, जिथं लग्न झालं त्या ठिकाणी. आणि हिथला आता पॅचअप करून नाश्ता वगैरे झाला म्हणजे चालायला आम्हाला जोश येईल. आणि आता गाड्या खाली पार्किंग करून कुठं जातोय कसं जातोय काही माहित नाही. चला, जाता जाता तुम्हाला अजून धावतो बाकीचे झलक. उरकले सगळं आता ओके मध्ये निघालो. भांडू नका, सगळ्यांनी काम आवरावं लागते. वरनं खाली आल्यावर हिथं पार्किंग आहे, हिथून इकडं जायचंय आपल्याला ह्या साईडला. तिकडून आलोय आपण आणि वरती गेलो होतो. कुठं? त्रिगुणारायण वरती. आणि ही पहाडी ह्या साईडला काही समोर जे दिसतंय गोल, तिथं 2 व्हीलर पार्किंग, 4 व्हीलर पार्किंग, खाली बी सारं जाम झालंय. खाली पोचलोय, पार्किंगला 2 व्हीलर लावायची म्हणलं हिथं
तर इतकं अवघड आहे की हेल्मेटला 50 रुपये 12 तासाला, म्हणजे 24 तास जाणार जाऊन यायला. आणि थोडं वर टाईम झालं तरी फुल दिवस, 3 दिवस म्हणतात. हेल्मेटला 150 जाणार, बॅगेला 100 रुपये, म्हणजे 300 रुपये बॅगेला, आणि गाडीचं 83 रुपये 12 तासाला. मग पैसे झालं किती 500-700 रुपये तरी एक जणाचं नुसतं सामान ठेवायचं जातात मित्रांनो. इतका अवघडीशी गाडी लावली आता पार्किंगला बरं का. चला आता काय लय अवघडीशी. पण हे आता चालायचं, त्यांचं छापायचा दिवस आहे, तेवढं त्यांनी आज खर्च केलाय म्हणले. होय इकडं बघा गाड्याच गाड्या. चला सामान ठेवलंय सगळं. आता वाजले 1:30. आज तारीख आहे 22. आम्हाला संध्याकाळी आता किती वाजणार तिथंही 2 व्हीलरसाठी 4 व्हीलरसाठी पार्किंग आहे, आणि गाड्या लावल्यात पार्किंगला. आणि मॅटर असं आहे की पाणी घेतलंय, आणि मी पिशवीत सामान एक ड्रेस घेतलाय पुढं गौरीकुंडात आंघोळ करण्यासाठी. आणि मला काय लागणाऱ्या गोष्टी, चार्जर, पॉवर बँक, हे सगळं ह्यातच घेतलं. एवढीशा पिशवीत जर्किंग आहे, हे आहे, आणि या अंगातली कपडे, पॅन्ट मळाली फाटली टाकून द्यायची. आणि ही सोनप्रयागच आहे सगळं काय. ही संपूर्ण सोनप्रयागचा एरिया आहे. आता वाजल्या 1:30. ही कालची लोक आत्ता येते तिथे. येताना भरपूर गर्दी दिसणार आहे आपल्याला, संध्याकाळपर्यंत चालत असतात. आता जाणारी कमी असतात नेमकी ह्या टायमाला. आता हिथून पुढं चालू झालं, पण हिथून आहे ना आता पुढं गौरीकुंड 5 किलोमीटर आहे. ती जीपमधनं जावं लागतं, ते बी धावतो तुम्हाला कसं जावं लागतं, काय असतं विषय नेमका. आणि ही सगळा सोनप्रयागचा हितला ह्यो परिसर आहे, लक्षात घ्या. हितला सकाळच्या टायमाला इथं भयंकर गर्दी असती, मग हटत नाही म्हणून आम्ही मुद्दामून दुपार केली. या खच्चरी स्वामी 3650 पण प्रियादच आहे. थोडं पुढं आलं ह्या साईडला ही वाहते, पाणी वाहते, इकडून पब्लिक येतं. या काय सकाळी ना हा इथं पत्थर पडून 2 जण मेली. सकाळी म्हणजे 1 तासापूर्वी ना एकात पुढं आलं, हिथून पुढं आलं हो का, पोकलींनी ही काढलं. ही दगड हिथून वरनं पडला, आणि खाली जी इकणारी बसली होती का, हा इकणारी बसली होती, त्यातली 2 जण मेली. हिथली केदारनाथ मध्ये 2 जण मेली मित्रांनो. मेली मगाशीच भरून. चला हा काय नाही ती मेली म्हण, तो त्यांचं दुकान पिकानं तसंच पडलंय. ही डासा लोक. थोडं पुढं आलं लाईनीने हिथनं सकाळचं लय गर्दी असते. ह्या पुलावनं जायचं, बऱ्याच जणांना माहिती आहे. आपण येणाऱ्यांना विचारू किती वेळ लागतो. केदारनाथच्या रोडनी चाललेला आहेत. आणि आता बघा ही पब्लिक ट्रॉफिक. आता आम्हाला 22 किलोमीटर चालायचं आहे. 22 किलोमीटर नाही, सुमोनी गेल्यावर 16. नाही सुमानी काय आला जायचंय. केदारनाथ पाय पाय नाही, सुमो में नहीं बैठने का. सुमोतच जायचंय. नहीं. कितना टाइम लगता है भैया ये आने में? कितना टाइम लगता है आने में? जाने में हाँ, जाने में और आने में. इधर तो इसमें जाओ, लेकिन केदारनाथ तक वो तो पैदल पे जाने 8-9 घंटे. और आने में पैदल गौरीकुंड तक. आने में दिक्कत नहीं, जाने में दिक्कत. ऐसा का हे असं खेळ. चला आता ह्या वरनं सुमा येतात, ह्याच्यात आलं की 50 रुपये हो का इथं किराया लिहिले 5 किलोमीटरला. ओके गाडी गावली आम्हाला. त्यांनी एवढ्या दाटीत होय तो हुकला, संदीप हुकला, दुसऱ्या गाडीत येऊन आम्ही जातो पुढं. सगळे थांबतो. तुफान गर्दी आहे अजून बी. तूफान गर्दी दादा, तूफान. सगळ्यात महत्वाचं ह्या गाड्यांना फक्त चान्स आहे इकडं वर 5 किलोमीटर. जे आले त्यांना माहिती आहे. काय जण चालत येतात, काय म्हणत असते. 3 वाजल्यात मित्रांनो. ह्या गाडीत बी तास जातो. या तास झालं ह्या गाड्याला. बैठो चलो निकल पडे. आता कमाल हे गाड्या 3:30 वाजल्यात. ह्या गाड्यांनी बी मगाशी किती वाजल्या होत्या. असं जे जॅम झालंय ना ती बघा.
ती चालत यायला लागली, लोक वाईट लागली. हे बी गाड्या जड वर बी याय नाही खाली यायला खरंच नाही. 50 देऊन बी चालायचे पाय आणि 1 किलोमीटर चला. आता काय जय बाबा केदारनाथ, हर हर महादेव. पाऊस सुरू आहे, जोरात पाऊस. हा पाऊस चालले, पाऊस. हा. नाही चल, गाडीच हालत नाही. आईला पुढं पाऊस आहे. हा ना जर्किंग घातलंय, काही टेन्शन नाही. ती कागद घेतला होता खालीच 50 रुपयाला, नाही 100 रुपयाला. कितीला दिलता ही आपल्या 100ला दिलता मला वाटतं. तिला सगळे लोक जाणार आहेत ह्या साईडची. झालं आलूवर. ही काय इथनं पुढे गाड्या जात नाहीत आणि इथं हे पार्किंग आहे 4 व्हीलर वाल्यांचं. आणि पाऊस सुरू झालाय आता. आज तारीख किती? 22 तारीख आहे. आजचाच विषय. आणि हो का, ही लाईन कशाला गाड्यात बसून जायला खाली अजून लय लांब आहे मित्रांनो. काय तुम्हाला सांगायचे की आता 3 वाजताची परिस्थिती. प्रत्येकाला कागद आहे तेवढे बरे. 4 वाजले. 4 वाजता अजून पहिली पायरी बी नाही ओलांडली. अजून गौरीकुंड बी नाही. जाणारी बी गर्दी आणि येणारी बी गर्दी तितकीच आहे. चला चला चला, इकडे खाली गौरीकुंड आहे. पोहे जिरल्यात. क्या आहे भैया खाने को? खाने काय खायचं? काय आहे ते खाण जे आवडेल ते खाना. गौरीकुंड पार्क इधर है. गौरीकुंड पार्क में, पार्क में गरम कुंड काय आहे भैया? गौरीकुंड. चला मग चला. तुम्हाला व्हिडिओ मध्ये एक गोर करा माझे शब्द. काय आता हे सोडा, वर बी जाणार आहे. तरुण पिढी किती, कुठल्या वयाची किती तुम्हाला दिसतात, फक्त एक अंदाज करा. तरुण पिढी कमी आहे, सगळे वयस्कर लोक आहेत. 50च्या पुढची जास्त आहे. ती लग्न झालेली, सुना आलेल्या. हो काय गाड्या पालखीत न्यायला पुढं. थोडी एनर्जी टाकली. समोसा खाल्ला देणारच नाही, तिखट लागलं सांगा. 40 रुपयाला आहे समोसा. नाही काय म्हणते त्याला, कचोरी खाल्ली, पॅटीस पॅटीस मिरची खाल्लेलं आहे त्याला. ह्या पालखीचे पैसे एकाच ह्याच्यात फेकतात, एकाच खेपत 5-6 हजार रुपयाला असते. आणि ही पालखी आहे ना, 4 जण 20,000 18,000 रुपये घेतात वर न्यायला. एकाच ह्याच्यात पैसे फिटतात, तरी शिल्लक राहते त्यांना. हे आलो गौरी कोंडा पैसे. गरम गौरी कोंड बघायचं का तुम्हाला? हो कसलं गरम पाणी, गरम पाणी वाफा निघते. भरलं नाही पण गरम आहे. बघा गौरी कोंडात कसं चाललंय. आंघोळ करायचं मस्त मस्त मध्ये, सगळे आंघोळ करणार आहे ती. चला आंघोळ नाही केली, हातपाय तोंड धुलं इथं मस्त मध्ये. कधी म्हणतात येताना करू, उद्या करू. बरं अजून एक कुंड आहे इकडे. हा इकडं आंघोळ करते ती. आणि ही दोस्त भेटला. कुठलं गाव म्हणला? कोतन. कुठला बघा बीड. तिकडून भेटल्या. 50 जण आहे. त्यांनी ओळखले बरोबर. सगळ्यात महत्वाचं गायछापच नाही. मला तर नव्हती. 7-8 दिवस झालं संपली. एक पेढा ह्यांनी दिला, मस्त वाटलं, छान वाटलं. चला आता हे बी निघालेत आणि आम्ही बी वर सोबतच आहेत. आम्ही पडेल का और यहाँ से निकलने के बाद
पुढं आलो येणाऱ्यांची संख्या जास्त आहे जाणाऱ्यांची संख्या कमी आहे काय चिखलन काय राडा झालाय पब्लिक काय भलतच आहे बाबा आता दम भरला अजून सुरुवातच झाली नाही चढाला घोडा इकडे सुरू झालेत घोडा म्हणतात घोडा घ्यायचा घोड्याला सुरू बाहेर येतात किती म्हणतोय घोडा सगळं पोटातलं बाहेर आलं खाल्लेलं हिसक्याने दचक घोड्यावर काय दचक थोडं बसत नाही कितना लेत आहे घोडे का 35 3,500 जाने का आने का अलग हा 3,500 रुपये म्हणतोय नको बाबा 3,500 मी लांब जाईल कमीत कमी 2,500 किलोमीटर पेट्रोल जाईल मला एक दिवस जाऊन दे मला बसून जाईल ना ते चला म्हणले बनताच राडा झालाय बाबा अरे काय करतो दोघांनी मी खाल्ली आईला घोड्यावाली थांबूनच द्याय ना तुझ्या आईला चला सापटीर गुतला गडी लट फास्ट गणेश खाल्लं एनर्जी हान काय एवढं जाऊ नये काय हानताय ती घोड्याला घोड कुठं बी पळते ना 4:30 वाजून गेले 1 किलोमीटर बी नाही आलो पाणी पितोय त्यो हे दोस्त भेटलं कुठलं म्हणला पंढरपूर बघतात हेडे ओळखलं त्यांनी किती तास लागते जायला 9 तास लागतात आणि यायला फास्ट येते ना किती वेळात तरी 4-5 तास आम्हाला किती वाजता मला आता झोपावं लागलं वाटायचं होय का 12 वाजतेला 12 नाही 4-5 वाजता उजडे होय बघाय कसं आहे चला जात लवकर पुढे गेली अवघडची झोपावं लागेल 100% तरी दांडका हातात धरलं ना दांडका धरल्यावर सगळ्यांचा फोकस माझ्यावर येतो काय झालं लय चिडचिड दादा इतकं चिडचिड घसरत आहे माणूस दम लागलाय कणस गाडी आहे शिळीवाणी चालते तिथे कशी जाणारी तेवढी ते येणारी तेवढी हा इथं बसाय जागा नाही चला पटांगण चालू हळूहळू थोडं पुढं आलोय लोक चालते ती अशी डोरकुल्यात मी बसून चालली ही ती आणि ह्या साईडला इकडे होय खाऊ गल्ली हे तर असं खायला बी मिळतं बरं का पाहिजे ती काय कलिंगड काकडी चणा परत केळी बरंच काय काय होय कलिंगड आहे इकडं बरंच काय काय खाऊ गल्ली भेटली चला म्हणलं एक तुम्हाला दावा असं खाया असतं फक्त पैसे घेऊन यायचं खाया काय बी फक्त 5ची वस्तू 10 रुपयाला एवढं फरक पडतो म्हणजे तुम्ही 1000 रुपये बजेट असलं तर 2000 धरून चला तिथं वर चढताना फक्त कारण त्यांना बी आणायला याला त्रास आहे ना त्याच्यामुळे आलं का असं गोड्यांवर आता लाईनीत निघाली म्हणजे आता शिस्तीत चालल्यात का तर गर्दी कमी नाही झाली म्हणजे भलतीच होती असं पालखीत बी बसून जायचं असतं परत डोरकोल्यात त्याच्यात कागद टाकून आतमध्ये आहे ती माणसं
हा का परत इकडून निघाले दिदी हा हे चलो. हमारे पार्टी का कोक्रोच कोक्रोच पक्ष लावून चलते कोक्रोच गडकरी भाषेत गाणं ती कोणतं गडवाली हे इथली भाषा गाणं कोक्रोच कोक्रोच भाग रहा कोक्रोच कोकरोच जनता पार्टीने धुमाकूळ घातलाय महाराष्ट्रात होय मित्रांनो खरंय खरंय आलोच थोडा दम खरं एवढं भारत फिरून येऊ द्या मग बघून द्या कुठं काय कुठं कसं आहे, होय कोकरोच पार्टी अशी मोठी करू विषय गंभीर फक्त ओनली ऑन कोक्रोच पार्क हा कोक्रोच कोकरोच म्हणतात काय आम्हाला होय हा कोकरोच काय चीज आहे आल्यावर धुमाकूळ उडू माकुळच घालून हा फक्त माघारी येऊ द्या हा थोडं आम्हाला फिरून येऊ द्या होय बघून द्या मोदींनी कमळांनी काय केलंय भारतात. म्हणून तर भारत यात्रा काढली आहे मोदीचं कुचा ठोकतून बाहेर हा कम्प्लेट 7 वाजल्या 7ला 15 कमी इथं आपण आलतो किती 2 वाजता निघलो होतो तिथून 3 वाजता आपण अंधारच पडणार आहे हो का ही लोक कशी नाही सवय आहे त्यांना सवय आहे. तिथं काही जण आल्यात काही जण चालतात हे असंच माहोल असतो कंटिन्यू बरं का मित्रांनो चला आता डायरेक्ट वर बर्फाचा डोंगर ह्या व्हिडिओ मध्ये दिसतोय का फुडल्या काय माहित नाही आता अंधार पडला अंधार पडायला लागला भेट राहिली 5% फक्त ओनली 5 त्याच्यामुळे जपून हो हे अशी लोक चालते ती कडून येऊ अशा दर्या येते अशा दर्या येते ही सिलसिला चालूच बंदच नाही ही सिस्टीम खांबे असं गार लागतंय ना हात तरी लावला तरी भलतच गार लागतंय बघावं म्हाताऱ्यावं डायरेक्ट आता अंधार पडला आणि 9 वाजलेत किती तरी हो खेळ चालूच आहे आणि किती वाजलेत माहितीये का सगळ्यात महत्वाचा विषय आता वाजल्यात कम्प्लीट 9ला 10 मिनिटं कमी इथं आणि माणसं बी चालते ती इकडून चालू आहे का चालू आहे आणि माणसं बी चालते ती हे कुठे गेला आला का ओळखायला? तुम्ही ओळखला का खरंच अहो मीच ओळखला नाही आता तर काय हा? जाम विषय गंभीर आहे. इकडे थांब तुम्ही इकडे थांबा सचिन बरं कसं वाटतंय एक नंबर हा एक नंबर एक नंबर एक नंबर रात्री 9 वाजल्या 3 वाजता प्रवास चालू केला आपण हा 3 वाजल्यापासून आतापर्यंत आता 9 चालत वाजल्यात 6 तास झाले तरी अजून 12 वाजता तर जात नाहीत 9-10 किलोमीटर आहे अजून ते पुलापाशी आलोय जे आलते ना पूल वलडून इथं पूल आहे आणि ते वलडून इकडं आलो या आणि हितला नजारा तुम्हाला उद्या जाताना धावणार आहे दिवसा खतरनाक होय येताना धावलं जिथपर्यंत उजेड होता तिथपर्यंत तुम्ही कुठलं हा बंगाल वेस्ट बंगाल ओके हे वेस्ट बंगालचे दोस्त हम महाराष्ट्र बारामती हा ब्लॉग बनवत आहे ब्लॉगर आहे आणि माणसं चालतात आजी कुठलं तुम्ही कुठलं यांनी तंबाखू दिली ती आले का हा परत एकदा तंबाखू खावं लागते काय आता लगेच हा ओके गायचप संपली होती हिदर आपलं एकदम भागत आहे हिदर खाऊन द्यावा मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे की मी खातो आज होईनच माहिती सगळ्यांना इमानदारी गाय छापच भेटा ना का हा गायचपच भेटायला आणि अशी भेटला आनंद होतो थांबा तू तिकडे जा आम्ही थांबतो तू तिकडे जा तिकडे जा गाय चपकाडून द्या मला आधी तुला आहे तुला आहे का मग काढली मी हा दादाला इकडं गाय छाप भेटली म्हणजे दादाला खुश झाली आहे का महाराष्ट्रातली माणसं आली तर गाय छाप घेऊन पुढं येतात नाही आणलाय तर मग पुण्याचा, पण गाय छपतीस गाय बारा घातल्या होत्या कुठं ह्याच्यात नाशिकच्या पुढं कुठेतरी नाशिकच्या हे पुढे अख्खा गावाकडून पुढाच आणला गाय चपचा बरं झालं काही ठराविक ताई वस्तू आहेत वर का आणल्या तुमच्याबरोबर? हा ठरव ताईंकडे घ्या ताई ताई कुठली तुम्ही खरं सांगा जवळ घ्या कसं वाटतं आतापर्यंत कसं वाटलं पहिल्यांदाच आला का? बरं तुम्हाला वाटलं होतं का तुम्ही इथपर्यंत पोहोचाल किती वाजता निघलात असा अंदाज आम्ही 2 वाजता निघालो 2 वाजता निघलात मी आता रात्री 9 वाजता हो 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 लगेच सुरुवातीला निघलो हो हो मग सांगा थोडं आधी हल्लो होतो पण आम्ही लय बसत उठत आलोय नाही आम्ही बी मग आमच्यावर म्हातारी माणसं आहेत त्यामुळे आम्ही बसत उठत बसत. तुमचं गाव कुठलं आमचं गाव कोतन तालुका पाटोदा जिल्हा बीड बघा शेजारी. बीडकर कमेंट टाका बीडकार कमेंट टाका हा कमेंट टाका
लय लय नको आता थोडीच खातो थांबा. नाही नाही खावा खावा. लय महागायची वस्तू आता हे नाही नाही तर लय महागायची. खाली हरिद्वारला आलो किती पाहिजे तेवढी देतो होय. ही गायच्या प्रेम म्हणजे लय वाढतं गायच्या. हे विश्रांती गायच्या खाणं म्हणजे विश्रांतीचं. आणि हे काय मित्रांनो हा पाप नाही होय गायच्या खाणं काय पाप नाही. गायच्या खाणं म्हणजे 2 मिनिटाची विश्रांती. विश्रांती नाही, गायचं खाणं म्हणजे एनर्जी वाढणं. एनर्जी सुद्धा येते. आणि आम्ही क्लिअर दिसतो. किलर काय हरकत नाही. आता 2 टप्प्यात आम्ही नॉन स्टॉप हाणणार आता. याला एनर्जी ड्रिंक म्हणतात आमच्या. हा आता थोडी एनर्जी येणार. बारीक नाही होय. आता मोठा level आहे. आता आपण दहाकणार आहे समडीकडे. उद्धव उशीर त्या टायमाला झळकला तसा आज मी त्या टायमाला मी तुमचा रील बघितलेला. उद्धव कळलं उशीर. का? हो बर त्या टायमाला तुमचा रील बघितलेला. उद्धव उशीर जाट नांदूरकर बर ते तुमच्या बरोबर होते. होय का म्हणजे हे याच्यावाले पाठवला. भेटले. नाही तालुका शिरूर जिल्हा बीड. आता ही ते व्हिडिओ आमचे चुलत बंधू होते. आज मी त्यांची रील बघून मी लगेच त्यांना ओळखलं. म्हणलं आणि माझ्याकडे आले गायच्या भाई का पाहुणं. मी म्हणलं तुमची तर रील मी बघितलेली. आमच्या चुलत बंधू बरोबरच होती. आज आमच्या बरोबर आहे. आणि तुम्ही कुठे आले? जाट नांदूरचे. नाही आम्ही पाटोद तालुका आंबळनेर बांधायचं. म्हणजे आपण एकाच मतदारसंघात. होय आष्टीचे आहेत आम्ही. असंच येतो. बेडकर जे बघाल त्यांना ऐका जे कमेंट करा, लाईक करा, आणि शेअर करा. गावातल्यांना फोन करा. बघितलं दिसलं म्हणा गावात वगैरे सगळीकडे परिस्थिती आहे तुझं. दिसलं म्हणा गोष्ट. दिसला की फोन करा. ओके चला आता वर जातो. कुठं झोपतोय धावतो. ठीक आहे ओके. चला 10 वाजले 10:30 वाजले तरी लोक चालते दिदी. घोडं चालते तर माणसं चालते तर सिस्टीमच बनली. आणि अशी हॉटेल असते ते झोपायला. ही अशी system. झोपायला ह्याच्या आतमध्ये हॉटेल बी आहे ती. जेवायला नाश्ता करायचं चहा पाण्याला. चला चला आता जाताना मोकळीच निघाल्यात. घोडं सकाळनं माणसं आणायसाठी चालली काय. खाली पाऊस नशीब आता बंद झाला. 10:30 वाजून गेले. अजून 7 किलोमीटर राहिले. माणसं काही असं टेंट असते तर कडनी. हे टेंट मध्ये अशी झोपते ते. हे मागते म्हणते 2000 होय एका एकाला. किती 2000 एका टेंटला. म्हणजे टेंट आपलंच पाहिजे. 4 आणि 5 तासाचा फक्त इशी काय. पण कुणी संडास बाथरूम नाही काय नाही होय. काहीच नाही. तरी बी काय आडेले रक्त बाजीला घेऊन चाललंय ना. केदारनाथ पैसे बंगले आहेत का? बंगले कुछ नाही. हो हा? आहेत की. गाव आहे तुमचं. हा 300 रुपये बंदा म्हणजे प्रत्येकाचं 300. 200 रुपये में दो. जेवल्या काय झालं मॅटर मित्रांनो. थांबलो सहनच होईना आता होय. 6-7 किलोमीटर होय. होय दादा झोप आली मला. झोप किती वाजल्यास? झोप आली. झोप नाही येत. पण इथं रेंज येई नाही. दिवस उगूस तर झोप नाही येत म्हणून. शेड्यू कसा टाकावलाय मोठा प्रॉब्लेम. रेंजच नाही. जाईल सकाळ जाईल एडिट करून पराठा लोणचे बरं त्यात बी लय नसतं. बटाटा भेटत थोडं असतो नॉर्मल. 80 रुपयाला ही होय. किती 80. हा असं झालं. परोठा खाल्ला एक काय आता काय तरी खावं लागतंय. एनर्जी पाहिजे. हे असं टेंट आहेत पडेल हाय. 1% बी 1000-1500 सांगतात. जाऊ पण देवाला पैसे ॲडजस्ट करू. आणि आपलं गबा आपण घेऊन येऊ शकत नाही. आता अंधारात चाललोय. हा घसरतय वय आयला. तुम्ही लई शॉर्टकट काढला गाड्या मित्रांनो. 12 वाजून किती मिनिटं झाल्यात? 5 मिनिटं. मोबाईल मध्ये आहे कार्ड आमचं मारा. टायमिंग दावा. टायमिंग दावर किती वाजल्यात? 12 वाजून 5 मिनिट झाल्यात. 4.5 किलोमीटर राहिले. म्हणजे कवा हल्लो होतो कवा चहा पाणी करावं म्हणलं. आणि दोस्त म्हणले होते की चहा पाणी करा. कोणा असं रस्त्यात भेटन त्याला. मग असं बरेच जणांना करतो मी आधी मध्ये असं.
नाही पण उलट तुम्हाला करावे तुम्ही भारत आम्ही काय एवढी यात्रा केली चारीधाम म्हणजे तसं आमचे बरेच देव आहे. नाही मित्र कधी 100-50 पाठवतात ना अशा आधी मध्ये खर्चायला, मग मी ते संपवून टाकतो, मी ठेवत नाही. मानावं लागून तुम्ही मित्र. म्हणजे मोबाईलवर हा काय करतात व्हिडिओ बघतात. आता ही व्हिडिओ चाललाय, आता 200 रुपये काल एक जणांना पाठवलं होतं, मग ते अन्नदानातच घालवून टाकायचं असं. हे तर झोपले असते पण ती सकाळ बघतात ना व्हिडिओ. हा हो सकाळी बघणार मी, सकाळी टाकणार हे व्हिडिओ. सकाळ 8ला येतो दररोज, बघतात. आता केदारनाथचं नेमकं कसं चाललंय, लोक चालते दिदी थोडं शांत झालंय. 12 वाजता नाही रात्रंदिवस हॉटेल चालत होय. रात्रंदिवस हा आणि 30 रुपयाची आहे का नाही. हा 30 रुपयाचे 1 वाजले किती, अजून 3.5 किलोमीटर आहे. रात्रीच्या 1 वाजता अशी जी गार लागते ना, आम्ही बर्फात आहे. कशात आहे बर्फ बघा. घोड रात्री जरी घोड 1 वाजले तरी घोड पण नाही. बर्फ टाव करून खाल्लाय बऱ्याच जणांनी, काट्या खुपसून बघितलं कसं गेलंय बर्फाचं. फार बर्फाचं वाटत गेलं. मग काय बर्फ एक मग निबारच असतो की, बर्फ निबारच होणार. चला आज 3:30 किलो किती वाजता पोचतोय म्हणजे तुम्हाला अंदाज येईल. आणि रात्रीचं बी लोक चालतात काय हे तुमच्या लक्षात येईल. आलं का लक्षात. असं आहे गणित. ही गणितला डेंजर. ही गणित रात्रीचं तुम्हाला कोणीच धावणार नाही. पट्ट्याने धावलं सगळं. हा 1 वाजता बोला ना. आता 1 वाजले गुड मॉर्निंग. हो गुड मॉर्निंग. 1 वाजता 1 वाजता गुड मॉर्निंग आहे का. चला आता गुड मॉर्निंग झाली. चला 1 वाजले गुड मॉर्निंग. दुसरा दिवस सुरू झाला ना. हा कुठं कुठं लाईटी बल गेल्यात बरं का. माझं उत्तराखंडच्या सरकारला अनुरोध आहे, एक मागणी की तुम्ही लाईटीसाठी एक स्पेशल माणूस ठेवा. लाईट जरी रात्रीचं माणसं लई चालते दिदी, अजून घोडे बी चालतात. आता कधी पटांगण होतंय कधी चालतात, पण बंद नाही. थोडं लाईटीचं नियोजन व्यवस्थित पाहिजे. किती वाजल्या मोबाईल मध्ये जाऊ मित्रांनो. परत एकदा च्या प्यायला थांबलोय. अजून बी माणसं चालते तिथेच ठराविक जण. 2:15 वाजल्या. 2:15 वाजल्या. हा परत एकदा होय मावशी. 4 वाजता परत एकदा चहा प्यायला बसणारच आहेत आपण. परत एकदा चहा प्यायला नाही आता पेत, आता नाही पेत. आता सरळ आहे, आता नाही काय. मंदिरामध्ये गेल्यावर प्यावणारच आहेत. नाही दर्शन झाले पाहू ना. दर्शन शेकते दिदी. आता 3 वाजत आल्यात आणि ही सगळे टेंट आहेत ना अशी झोपल्यात. रातचं झोपायचं हाय पण 1000 1500 कसं बी मागतात. एका माणसाला 400 बी घेतात ती, 500 म्हणतात, 600 म्हणतात होय कितना पैसा झोपायला. आता आमचं झोपायचं काय नाही विषय, आम्ही झोपू शकतो. पण ठरलंय काय की नंबरला थांबायचं लवकर म्हणजे दर्शन होतंय. सकाळनं नाही 10 तास जाते असं ऐकून आहे आम्ही, म्हणून दुसरं काय नाही विषय. एकंदरीत पोचलोय आपण बऱ्यापैकी. किती वाजले ना, थोड राहिले अजून. 4 वाजले. इकडून ही नदी वाहते. गडी आमचा गाय 5 वाजता मंदिर उघडायचे. डायरेक्ट लाईनीत आले लोक. आताच लाईनीला थांबलं. अजून 2 तास वेटिंग. तिथनं पुढं 2 तास मग दर्शन. हा विषय रात्रीचा खेळ. दिवसाचं उद्या धावतो पण रात्रीचं कसं चाललंय बघा. डायरेक्ट 5 वाजल्यात मंदिरापाशी आले. मंदिराचं दर्शन घ्या. तुम्हाला तर धावतोच पण नंबरने आलो होतो लाईनीतनं पुढं. तर ह्या साईडला बघा कशी गर्दी झाली. लोक कावाच्या धरणं थांबले तिथे बघा
कवचे तर आमची पाठी मागच आहे दोघं जण येतात. आणि अशी जी थंड वाजते भैया बात कर लो. अशी जी थंड वाजते ना बेकार लईच गार लागतंय मित्रांनो. सगळं पॅक केलंय. वा का नियोजन नाही तर पण काही म्हणा बरं का खरं सांगतो असं. तर मित्रांनो काय झालं तिथनं लाईनीतनं आलो दर्शन झालं पुढं. आणि असली गर्दी चांगली सिस्टम काय आवडत नाही पण इलाज नाही काही पटा नाही. असा गाराटली बॅटरी राहिली फक्त बॅटरी 2% चार्जिंग नाही. चार्जिंग करतो आणि ह्या गोष्टीवर एकंदरीत सकाळचे किती वाजलेत माहिती का इथं 5 वाजल्यात. इथं लवकरच उजाडतं या 5 वाजता तर उजाडलंय इथं बघा. सगळं पब्लिक जमलंय आणि तुम्हाला पुढलं धावतो आणि ह्यो व्लॉग इथंच थांबवतो आणि परत केदारनाथपासून इथनं स्टार्ट जाताना इथं काय काय कसं आहे सगळं त्यावर ऊन पडतंय. मी चार्जिंग करतो हां आणि सगळा दुसरा व्लॉग जाताना पर्यंत लय आवडेल तुम्हाला नक्कीच. हां जाता जाता झलक. हेच केदारनाथचं मंदिर म्हणजे कसं आहे काय माहिती. काळसाचं दर्शन घ्या बघा. इथं 5 वाजता एवढी गर्दी लाईन तर काही सिस्टीम लई पंगार आहे. आता आम्ही उभी शॉर्टकट मारला म्हणून जमलं काय असं दे. इथं असा परिसर आहे पहाडी इलाका आहे आणि रातभर चालून आलोय काय सांगायचं तुम्हाला. दमलो झोपच नाही म्हणजे कसली झोप नाही. गाडी प्रवास करून येऊन इकडं टुंगनात ते काय ते बरंच काय काय करून इकडं आलो. ओके हा ह्या गोष्टी ही व्लॉग इथं थांबवतो. नंतरचा व्लॉग केदारनाथपासून स्टार्ट होईल. ओके चला बाय बाय. ह्याला बी लाईक करा आवडला.